बस करा आई, खूप झालं. आता सहन होत नाही. इतकी बेइज्जती तर कोणी आपल्या शत्रूंचीही करत नाही जितकी तुम्ही आपल्या सुनेची करताय. बेटा, आज तुझ्या तोंडात पण जीभ आली का? तू पण सगळ्यांसमोर तुझ्या आईला बोलतोयस? हो, हे तिनेच शिकवलं ना? होय, शिकवलं. लक्ष्मीदेवी यांचे 2 मुलगे होते. मोठा मुलगा संजय चांगल्या नोकरीला होता आणि तो आपल्या कुटुंबासह मुंबईत राहत होता. छोटा मुलगा सूरज मात्र घरीच राहिला. त्याला लवकर नोकरी मिळाली नाही, त्यामुळे तो शेतीच्या कामाकडे लक्ष द्यायला लागला. लक्ष्मीदेवी आणि त्यांचे पती रमाकांतजी हे दोघेही छोट्या मुलासोबत गावी राहत होते. रमाकांतजी सेवानिवृत्त झालेले होते, त्यामुळे त्यांना दरमहा चांगली पेन्शन मिळत असे. संजयच्या शेतीची मोठी व्यवस्था होती, त्यामुळे तो स्वतःही पैसे कमवत असे आणि घरखर्चही चालवत असे. त्याने कधीही वडिलांकडून पैसे घेतले नाहीत आणि तसेही रमाकांतजी त्याला पैसे देत नव्हते. लक्ष्मीदेवी आणि रमाकांतजी यांना जेवणात नेहमी काहीतरी विशेष हवे असे. साधे जेवण त्यांना आवडत नसे. बहुतेक वेळा त्यांना पुरी, पराठे, मसालेदार भाजी असे पदार्थ हवे असत. हे सगळं छोटी सून रीमा प्रेमाने करून देत असे. सूरज आणि रीना दोघेही त्यांची चांगली काळजी घेत होते. तरीसुद्धा लक्ष्मीदेवी कधीच रीनासोबत खुश राहत नव्हत्या. त्यांना नेहमी मोठ्या सुनेचं, रुबीचंच कौतुक वाटायचं. तसं म्हणतात ना, दूरचे ढोल सुखावह वाटतात. लक्ष्मीदेवींना जी सून रोज सेवा करायची तिची किंमत नव्हती. पण जी सून वर्षातून फक्त 1 महिना यायची, त्यातही अर्धा महिना माहेरी राहायची, तिच्यासाठी मात्र लक्ष्मीदेवींना खूप काळजी वाटायची. जर लक्ष्मीदेवींना कुठून तरी कळालं की रुबी आजारी आहे तर त्या घर डोक्यावर घेत. त्या लगेच रमाकांतजींना सांगत, जा संजयला फोन लावा, सुनबाई कशी आहे ते विचारा. बिचारी एकटीच आहे, तिला मदतीला कोणी नसेल. तिला काही पैशांची गरज असेल तर पाठवून दे. मोठ्या भावाला आणि वहिनीला एवढा लळा आणि माया पाहून सूरज आणि रीना फक्त एकमेकांकडे पाहत राहत. काय आहे आई, ज्या वहिनीला पैशांची गरजही नाही तिच्यासाठी एवढी उतावळेपणाने पैसे पाठवायला निघाली, आणि आम्ही जर कधी अत्यंत गरज म्हणून थोडेसे पैसे मागितले तर मोठ्या उपकारासारखं तोंडावर सांगते. जणू सूरज इतका निकम्मा आहे की त्याच्यासारखा कोणीच नसेल. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि त्याचबरोबर रुबी वहिनीच्या येण्याच्या तयारीला जोर आला. आईजी रुबी वहिनीच्या येण्याच्या बातमीने प्रचंड आनंदात होत्या. त्यांना 10 दिवस कसे संपवायचे ते सुचत नव्हते. रुबी सर्वांसाठी काही ना काही गिफ्ट्स घेऊन आली होती. लक्ष्मीदेवींना साडी, रीनासाठी साडी, मुलांसाठी कपडे आणि 2 नणंदा होत्या, त्यांच्यासाठीही साड्या आणल्या होत्या. 2-4 दिवसांनीच लक्ष्मीदेवींनी नणंदांना फोन करून भेटायला बोलावलं. त्या आल्याही. आता घरात चांगलीच गर्दी झाली आणि रीना मात्र एकटीच सगळं आवरणार होती. कारण रुबी तर अशी वागत असे जणू हे तिचं सासर नसून फक्त काही दिवसांसाठी ती पाहुणे म्हणून आलेली आहे. त्यामुळे ना रीना तिला काही काम सांगायची ना रुबी काही काम करायची. रुबी स्वतः उन्हाळ्याच्या सुट्टीत येत असे आणि सोबतच नणंदांनाही बोलावून घरी गर्दी करायची. 2-2 नणंदा, त्यांची मुलं, त्यामुळे घरात चांगलीच गडबड उडायची. पण लक्ष्मीदेवींना मात्र या सगळ्यात आनंद वाटायचा, कारण त्यांचा जीव फक्त रुबीवर जडला होता. बिचारी रीना, तिचा संपूर्ण दिवस तर किचनमध्येच जायचा. खाणारे खूप होते, पण करणारा कोणी नव्हता. त्यात लक्ष्मीदेवी वेगळीच. सूनबाई, मोठ्या सुनेसाठी काही तांदूळ आणि डाळ निवडून गोणीत भरून ठेव. पण आईजी, मला एवढा वेळ कुठे मिळतोय? संपूर्ण दिवस तर इकडे तिकडे धावपळ करण्यात जातो. तुम्ही एखाद्या माणसाला बोलवा की तो काही पैसे घेऊन व्यवस्थित डाळ तांदूळ साफ करून देईल. अच्छा, म्हणजे मी तुला एक काम सांगितलं तर आता तुला नोकर हवा? आणि एवढं कोणतं मोठं काम असतं तुझं की तुला वेळच मिळत नाही? एवढी गर्दी तरी कुठे झाली आहे? एक मोठी सून आली आहे, 2 माझ्या मुली आल्या आहेत. फक्त तिघांसाठी स्वयंपाक करायचा आणि त्यात तू संपूर्ण दिवस किचनमध्ये अडकतेस. आमच्या काळात तर एका वेळी 25 जणांसाठी स्वयंपाक केला जात असे, तेही 2 वेळा. तरी कुणी सासू सासरे किंवा नणंद काही बोलत नव्हते. आणि आता जर 10 दिवसांसाठी कुणी आपल्या घरी आले तर त्यांना जेवणसुद्धा बनवून देणार नाहीस का? आणि एवढं काय मोठं काम असतं? स्वयंपाक केल्यानंतर अर्धा दिवस आरामच करतेस. 1 दिवस आराम नाही केलास तर कोणतं मोठं संकट येणार आहे? लक्ष्मीदेवींनी मोठ्याने ओरडायला सुरुवात केली, त्यामुळे पूर्ण घर गोळा झालं. रीनाने समजलं की सासूची वाद घालण्यापेक्षा गप्प राहून काम करणे योग्य. ती ताबडतोब बसली आणि संपूर्ण गोणीभर डाळ तांदूळ साफ करू लागली. भर उन्हात, दुपारच्या कडक तापमानात ती काम करत राहिली. सगळी डाळ तांदूळ स्वच्छ करून तिने गोणी बांधली. तिला प्रचंड चहा प्यायची इच्छा झाली, पण चहा बनवायलाही वेळ पाहिजे. तेवढ्यात सासूच्या हाकेला घाबरून ती पटकन हातपाय धुवून किचनमध्ये पळाली. पूर्ण दुपारभर कष्ट केल्यामुळे शरीर थकून गेले होते, पण तिने लगेच चहा करून सर्वांना दिला आणि त्यानंतर पुन्हा स्वयंपाकाच्या तयारीला लागली. घरात लहान मुले होती, त्यांना लवकर झोप लागत असे, त्यामुळे तिने झटपट स्वयंपाक केला. सर्वांना जेवण वाढलं, भांडी धुतली आणि सगळं आवरता आवरता रात्रीचे 11 वाजले. तिचं शरीर प्रचंड थकलं होतं. अक्षरशः तुटून निघाल्यासारखं वाटत होतं. पुढच्या दिवशी सकाळी लक्ष्मीदेवींचा कर्कराट सुरू झाला. सकाळचे 7 वाजले होते, पण अजून घरात कोणीही उठलं नव्हतं. लक्ष्मीदेवींना सकाळी 7 वाजता चहाची सवय होती, पण आज रीना उठलीच नव्हती, त्यामुळे त्यांना चहाही मिळाला नव्हता.
त्या संतापून स्वयंपाकघराकडे गेल्या, पण स्वयंपाकघर बंद होतं. त्या बाहेरूनच मोठ्याने ओरडू लागल्या, रीना, कुठे आहेस? अजून उठली नाहीस? त्यांच्या आवाजाने संपूर्ण घर जागं झालं, पण रीना काही उठली नाही. शेवटी रुबी उठली आणि चहा बनवायला स्वयंपाकघरात गेली. हे पाहताच लक्ष्मीदेवी लगेच रीना असलेल्या खोलीत धडकल्या. त्यांना रीना अंथरुणावर पडलेली दिसली. त्या तिला पाहताच संतापाने ओरडल्या, काय महाराणी, आज कशी काय खास गोष्ट झाली आहे की अजूनही झोपली आहेस? काल रात्री पूर्ण झोपूनही आज झोप पूर्ण झाली नाही का? तुला वेळेचं काही भान आहे की नाही? रीना अत्यंत अशक्त वाटत होती. तिने हळू आवाजात सांगितलं, आईजी, माझं संपूर्ण शरीर तापानं फडफडतंय. अगदी जीवात जीव राहिलेला नाही. अरे ताप आहे, मग झोपल्याने बरं होशील का? तुला माहीत आहे ना, सध्या घरात पाहुणे आलेले आहेत आणि अशा वेळी तुलाच आजारी पडायचं होतं. आणि बरं, आजारी पडलीस तरी औषधं वेळेवर का नाही घेतलीस? लहान मुलं नाही आहात तुम्ही. 4 लोकांचं काम बघावं लागलं की लगेच आजारी पडायला लागलात. ठीक आहे, आता कळलं मला. तसंही तुला घरात नोकर ठेवायचा होताच, पण तो ठेवता आला नाही म्हणून तू आजारी पडलीस. एवढंसं तांदूळ डाळ निवडायचं होतं आणि तू नाटक करत बसली आहेस. रीना प्रचंड थकलेली होती, पण तरीही काही न बोलता डोळे मिटून पडून राहिली. पण लक्ष्मीदेवी थांबणार होत्या का? त्यांनी तिला बोल लावणे सुरूच ठेवले. जाणून बुजून तुने औषध घेतली नाही असेल, म्हणजे सकाळपर्यंत आराम मिळेल आणि तुला पुन्हा काम करावे लागेल. कामचुकार आहेस. काम न करण्यासाठी कारणं शोधतेस. बस करा आई. मागून आवाज आला. लक्ष्मीदेवींनी वळून पाहिले तर सूरज हातात औषध घेऊन उभा होता. तो म्हणाला, आई, कसे बोलताय तुम्ही? एकदाही रीनाला पाहिलं का? किती तापानं फडफडते ती. पूर्ण रात्र तापानं झटपटत होती आणि सकाळी तिच्यावर प्रेमाने 2 शब्द बोलण्याऐवजी तुम्ही तिला दोष देत आहात. आई, किती सहन करू आम्ही? रोज तुम्ही काही बोलता ते समजू शकतो, पण निदान आजारी असताना तरी काही बोलू नका. हो हो, आता तूही बोल. तूही मोठा झालास. काय एवढं मोठं बोलले मी? एवढंच ना की 4 लोक दिसली की आजारी पडली. जर खरंच थकली होती, त्रास होत होता तर औषध घेतलं असतं. आतापर्यंत ठीकही झाली असती. सूरज रागाने म्हणाला, हो आई, तुम्हाला फक्त तिच्या कामाची चिंता आहे. ती दुखात असो, वेदनेत असो, त्रासात असो, तुम्हाला काही फरक पडत नाही. ती फक्त काम करत राहिली पाहिजे, एवढंच तुम्हाला महत्त्वाचं वाटतं. आई, तुम्ही आमच्याशी सावत्र वागणूक का देता? जर मोठी वहिनी आजारी पडली असती तर तुम्ही तिची किती काळजी घेतली असती. आणि आता रीना आजारी आहे तर तुम्हाला ते नाटक वाटतंय. तिच्या तब्येतीची काळजी घेणं दूरच, पण तिच्या आजारपणाला सुद्धा तुम्ही बहाणा समजताय. लक्ष्मीदेवी संतापून म्हणाल्या, आता मला सगळं कळलं. उघड बोल ना. तुम्हाला दोघांना मोठ्या वहिनीबद्दल जळफडाट आहे. रुबी गप्पच उभी राहून हा सर्व तमाशा पाहत होती. तिने चहा बनवला आणि सासूला कप देत म्हणाली, आईजी, सोडा ना, तिची तब्येतच ठीक नाहीये. मग ती कशी उठेल बिचारी? लक्ष्मीदेवींनी लगेच प्रत्युत्तर दिलं, बघ वहिनी, तुला त्यांच्यासाठी किती सहानुभूती आहे. आणि हे दोघं, जर मी तुझी थोडीशी काळजी घेतली तर ह्यांना सहन होत नाही. एक काम कर, यावेळी जेव्हा घरी परत जाशील तेव्हा तुझ्या तिकिटासोबत माझंही तिकीट काढ. मला काही दिवस तरी ह्यांच्यापासून दूर राहू दे. रोजच्या या भांडणांनी मी कंटाळले आहे. रुबी काहीही बोलली नाही. खरं तर ती लक्ष्मीदेवींना आपल्यासोबत नेऊ इच्छित नव्हती, पण लक्ष्मीदेवींनी सतत हट्ट धरल्यावर तिने कारण सांगितलं, आईजी, तिकीट मिळत नाहीये. खूप प्रयत्नांनंतर फक्त 2च तिकिटे मिळाली, माझी आणि मुलांची. पण लक्ष्मीदेवींना ते पटेना. त्या हट्ट्याने म्हणाल्या, काही हरकत नाही, मी मुलांच्या सीटवर बसून जाईन, पण यावेळी मला त्यांना धडा शिकवायचा आहे. बिचारी रुबी काही बोलू शकत नव्हती. मुंबईत पोहोचल्यावर रुबीला अजिबात इच्छा नव्हती की लक्ष्मीदेवी तिच्यासोबत मुंबईला याव्यात, पण काही करता येणार नव्हतं. दोघी कसंबसं मुंबईला पोहोचल्या. कामाच्या व्यापामुळे घरातील सगळे रात्री उशिरा झोपायचे आणि त्यामुळे सकाळीही उशिराच उठायचे, साधारण 7च्या सुमारास. पण लक्ष्मीदेवींच्या चहा पिण्याची वेळ 7 वाजताच असायची, आणि त्यातही नवं ठिकाण म्हणजे झोप आपोआप लवकरच उघडते. लक्ष्मीजी पहाटे 5 वाजल्यापासूनच उठल्या होत्या, पण शांतपणे बेडवर पडून राहिल्या. जावं तरी कुठे? घर 2च खोल्यांचं होतं. एका खोलीत सुनबाई आणि मुलगा झोपले होते, तर दुसऱ्या खोलीत मुलांसह लक्ष्मीजी होत्या. कसंबसं 6-6:30 वाजले. आता त्यांना चहा पिण्याची सवय तीव्रतेने जाणवू लागली, पण सुनबाई अजून उठली नव्हती. अखेर लक्ष्मीजींनी रुबीला उठवायला गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, 7 वाजलेत, उठ ना, 1 कप चहा करून दे. रुबी वैतागून म्हणाली, काय आईजी, हे काही उठायची वेळ आहे का? प्रत्येकाचा आपला वेळ असतो. तुम्हाला 7 वाजता चहाची सवय आहे म्हणून तुम्ही स्वतःच बनवून प्यायला काय हरकत आहे? तुम्हाला माहिती आहे का आम्ही रात्री किती उशिरा झोपतो? हे गाव नाहीये, शहर आहे. इथे प्रत्येकाचं वेगळं गणित असतं. सुनेचे हे रोकटोक शब्द ऐकून लक्ष्मीजी एकदम अवाक झाल्या. त्या रुबीकडे आश्चर्याने पाहू लागल्या. जणू काही तिने असं उत्तर देईल याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्यांच्या डोळ्यात नकळत अश्रू तरळले. त्या क्षणी त्यांना रीना आठवली. रीनाने कधीही त्यांच्याशी अशा थाटात बोलायची हिंमत केली नव्हती. कितीही बोल लावले तरी 7 वाजता कसाही करून चहा त्यांच्या पुढ्यात आणून ठेवायची. अर्थात त्यासाठी हजारदा तक्रारी ऐकाव्या लागायच्या.
आपल्या सवयीप्रमाणे लक्ष्मीजी किचनमध्ये गेल्या आणि स्वतःसाठी चहा बनवला. पण आज त्यांना चहा प्यायचाही मूड नव्हता. पहिल्याच दिवशी मन खट्टू झालं होतं. तरीही त्यांनी कप घेतला आणि बाल्कनीत जाऊन खुर्चीत बसल्या. पहिल्याच दिवशी त्यांना गावच्या घराची आठवण येऊ लागली. रुबी 7:30च्या सुमारास उठली. ती सरळ किचनमध्ये जाऊन नाश्त्याची तयारी करू लागली. रमेश ऑफिससाठी घाईघाईने तयार होत होता. मुलं शाळेसाठी आवरत होती. रुबी सगळ्यांसाठी नाश्ता आणि टिफिन तयार करत होती आणि लक्ष्मीजी मात्र शांतपणे बाल्कनीत बसून हे सारं पाहत होत्या. सगळे आपापल्या कामात इतके व्यस्त होते की कुणालाही लक्ष्मीजींसाठी वेळ नव्हता. सुमारे 1 तासानंतर मुलं आणि रमेश नाश्ता करून निघून गेले. आता घरात फक्त रुबी आणि लक्ष्मीजी होत्या. 9 वाजून गेले. 9 पर्यंत तर रीना कधीच लक्ष्मीजींना नाश्ता करून घालायची. पण इथे आज त्या चहा पिऊन बाल्कनीत एकट्याच बसल्या होत्या. अगदी कुणीतरी अनोळखी व्यक्तीसारख्या. सगळी मंडळी आपापल्या मार्गाने गेल्यावर रुबी घर आवरायला लागली. स्वयंपाकाची साफसफाई, कपडे धुणं, इतर घरकाम. 11 वाजता ती अंघोळ करून बाहेर आली आणि तिने लक्ष्मीजींना नाश्त्यासाठी बोलावलं. त्यांच्यासमोर प्लेट ठेवत म्हणाली, आईजी या, नाश्ता करून घ्या. ती स्वतःही त्यांच्यासमोर बसून नाश्ता करू लागली. नाश्ता करताना थोडाफार गप्पा झाल्या, पण लक्ष्मीजींच्या मनातील कोरडेपणा काही संपला नाही. थोड्या वेळाने रुपी घरातील आणखी काही कामं आटोपून म्हणाली, आईजी मी 1 तासासाठी झोपते. तुम्हाला काही हवं असेल तर सांगा. लक्ष्मीजी उदासपणे म्हणाल्या, नाही ग, काही नको, तू आराम कर. रुबी परत आपल्या खोलीत जाऊन झोपली आणि लक्ष्मीजी पुन्हा एकट्या झाल्या. घरभर शांतता पसरली होती. जशी त्याने रात्र एकट्याने काढली होती तसाच हा दिवसही एकटाच जात होता. थोड्या वेळासाठी संपूर्ण कुटुंब उठलं. थोडीशी वर्दळ झाली आणि पुन्हा शांतता. ही शांतता लक्ष्मीजींच्या मनाला आतून पोखरत होती. इथे आल्यापासून त्यांचं मन काही एका क्षणासाठीही रमलं नव्हतं. गावात जेव्हा रुबी यायची तेव्हा ती त्यांच्याशी गोळगोळ बोलायची, लाडाने चिकटून राहायची. पण इथे आल्यावर ती आपल्या कामात इतकी गुंतली होती की लक्ष्मीजींशी बोलायलाही वेळ नव्हता. काही विचारलं तर फक्त उत्तर द्यायची, त्यापलीकडे काही नाही. जिचा सहवासवा होता तीच परकी वाटू लागली. जिच्या प्रेमळ स्वभावावर लक्ष्मीजींना इतका विश्वास होता, तिचा हा नवा अवतार पाहून त्या खचल्या होत्या. रुबीसोबत मुंबईला आल्यावर त्यांना वाटलं होतं की मोठ्या सुनबाई काही दिवस तरी त्यांची मनापासून सेवा करतील. त्यांचं मन रमेल, गप्पा होतील, प्रेमाने वेळ जाईल. जसं गावात आल्यावर रुबी दिवसभर त्यांच्याशी बोलायची, तसंच इथेही होईल असं त्यांना वाटलं होतं. पण इथे आल्यावर त्यांना समजलं की शहरात कुणाकडे कुणासाठी वेळच नाही. त्या एक शब्दही बोलू शकत नव्हत्या, कारण रुबीचं वागणं इतकं वेगळं होतं की काही बोलायची हिंमत होत नव्हती. माणूस जिथे अधिक अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा तो आतून पूर्णपणे तुटून जातो. तसंच काहीसं लक्ष्मीजींसोबत झालं होतं. शहरात मन रमणार नव्हतं. 2 दिवस कसंबसं निभावून नेल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्या अस्वस्थतेने उच्चांक गाठला. संध्याकाळी जेव्हा रीनाचा फोन आला तेव्हा त्यांनी तो पटकन उचलला. रीनाने लगेच विचारलं, आईजी, शहरात मोठ्या वहिनींसोबत राहून तुम्ही लहान सुनेला विसरलात का? आम्ही इतके गैरसोयीचे आहोत का की 2 दिवस झाले पण तुम्ही आमच्याशी बोलल्याच नाहीत? आईजी, तुम्ही नाराज आहात का? आमच्याशी बोलायचंही मन होत नाही का? रीना पुढे म्हणाली, माझं मन तर तुमच्याशिवाय अगदीच सुन्न झालंय. मी इतकी वाईट आहे का की तुम्ही आमच्याशी फोनवर सुद्धा बोलू शकत नाही? छोटी सून अशी बोलताच लक्ष्मीजींच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या आतून तडफडल्या आणि हळूच म्हणाल्या, नाही सुनबाई, अशी काही गोष्ट नाही. मलाही तुमची खूप आठवण येते. एक काम कर, सुरेशला सांग माझं तिकीट काढायला. 2-3 दिवसातच परत निघते. खरं सांगू, इथे मला काही बरं वाटत नाही आहे. असं म्हणत लक्ष्मीजींनी फोन ठेवून दिला. कसाबसा 1 आठवडा तिथे काढला आणि निघाल्या परत आपल्या गावी, आपल्या घराकडे, जिथे त्यांचं मन लागत होतं, जिथे त्यांचा दरारा होता. घरी पोहोचताच रीना नजरेस पडली आणि लक्ष्मीजींच्या डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या, खरंच सुनबाई, दूरचे ढोल साजरे, ही म्हण मी फक्त ऐकली होती पण आज प्रत्यक्ष अनुभव घेतला. रीना सगळं समजून गेली, पण तरीही काही विचारून लक्ष्मीजींचे दुःख वाढवायचं तिला नव्हतं. तिला फक्त याचा आनंद होता की कशीही परिस्थिती असो, शेवटी लक्ष्मीजींनी तरी तिच्या मायेची, तिच्या जिव्हाळ्याची किंमत ओळखली. मित्रांनो, पैसा हा सगळं काही नसतं. आयुष्यात अनेक असे क्षण येतात जेव्हा आपल्याला कोणाच्या तरी प्रेमाची, कोणाच्या तरी आपलेपणाची गरज लागते आणि लक्ष्मीजींना ते प्रेम त्यांची छोटी सून रीना हिच्याकडून मिळालं. तर तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी कळेल. धन्यवाद.